आजची घटना जून 2025 मध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथे घडलेली आहे. तो तिला देवाचं रूप मानत होता, ती मात्र त्याचा मृत्यू ठरवत होती. हे खरं प्रेम होतं की एक गुन्हेगारी कट? चला बघूया आजच्या कथेत. प्रियांशु सिंग मूळचा उत्तर प्रदेशचा, पण कामानिमित्त महाराष्ट्रात स्थायिक झालेला एक साधा सरळ मेहनती तरुण. कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये तो राहत होता. एका किराणा दुकानात काम करत करत त्यानं स्वतःचं एक छोटंसं दुकान तिथे उघडलं होतं. तेव्हाच त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं गुंजा नावाच्या एका मुलीसोबत. ती दिसायला खूप सुंदर, तितकीच बोलायला गोड आणि वागण्यात तिच्या कागदी साधेपणा. तिला बघता क्षणी प्रियांशुला वाटलं की त्याला आयुष्याची खरी जोडीदार मिळाली आहे आणि त्यानं त्याचं हे लग्न मनापासून स्वीकारलं. 11 मे 2025 रोजी त्या दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवस त्यांच्यासाठी अगदी स्वप्नासारखे गेले, पण हळूहळू प्रियांशुला जाणवू लागलं की बायकोचं आपल्यासोबतचं वागणं ठीक नाही. ती त्याच्याशी फारसं बोलत नाही, सतत मोबाईलवर गुंतलेली असते आणि रात्री उशिरापर्यंत फोनवर कुणाशी तरी बोलत राहते. हिम्मत करून या नवऱ्यानं तिला विचारले देखील तिच्या अशा वागण्याचं कारण काय, पण ती त्याला उत्तर देणे सहसा टाळत असे. नाराज होऊन ही गोष्ट नवरा प्रियांशूनं मित्राला बोलावून दाखवली. तेव्हा त्या मित्रानेही त्याला सावध करण्यासाठी म्हटले, वहिनी तुझ्यापासून काही लपवत तर नाही ना, तू नवरा आहेस तिचा, नीट लक्ष ठेव बायकोवर तुझ्या. आता प्रियांशूच्या मनात शंका तर आली, पण तरी अजूनही तो तिच्यावर विश्वास ठेवून होता, कारण त्याला ती हवी होती आणि म्हणूनच तो तिचं प्रेम जपायचा प्रयत्न करत राहिला. पण त्याची बायको गुंजा वेगळ्याच विचारात होती. तिचं मन आणि तिचं शरीर दोन्हीही जयशंकर शर्मा नावाच्या तिच्या मामाकडे ओढलं गेलं होतं. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, हा जयशंकर शर्मा नेमका कोण? तो गुंजाचा सख्खा मामा नव्हता, तो तिचा एक मानलेला मामा, पण ती त्याला जय भैया म्हणत असे. या मामावर तिचा इतका विश्वास होता की तो तिच्या घराचा सदस्यच तिला वाटायचा. लग्नाआधीच यांच्यात अनैतिक संबंध होते आणि लग्नानंतर पण त्यांनी त्यांच्यात पुढे संबंध असेच सुरूच ठेवले होते. जयशंकरचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला स्वभाव हा गुंजाला त्याच्याकडे आकर्षित करत होता. त्यामुळे त्याचा रुबाब पाहून ती जयशंकरशी सततच संपर्कात असे. ते दोघंही एका लॉजमध्ये नेहमीच भेटत, लग्नाच्या आधीही आणि लग्नाच्या नंतरही. त्याही वेळी ते दोघं भेटले. गुंजाने आपल्या नवरात आपल्याकडे लक्ष ठेवतो, मला माझा नवरा आवडत नाही, माझं प्रेम तुझ्यावर आहे, तूच माझं खरं प्रेम, त्यामुळे त्या नवऱ्याचं काहीतरी कर आणि मला तुझ्यासोबत घेऊन जा. 1 महिन्याच्या वरती आमच्या लग्नाला झाला. दोघांनीही संभाषण केलं, आपल्या भविष्याचे प्लॅन आखले. त्या दिवशी त्या लॉजमध्ये एका निर्दोष नवऱ्याच्या मृत्यूचा प्लॅन त्याच्याच बायकोने आखला. गुंजाने जयशंकरला स्पष्ट सांगितलं, नवरा राहिला तर मी तुझी कधीच होणार नाही, त्याला संपवावं लागेल. जयशंकरनं ते लगेच मान्य केलं. इकडे या नवऱ्याच्या मनी ध्यानीही काहीच नाही. तो फक्त एवढ्याच विचारात की कसं आपल्या बायकोच्या मनापर्यंत पोहोचायचं. इकडे मात्र जयशंकरने आपल्याला सोबत मुकेश शर्मा नावाच्या एका व्यक्तीला घेतलं, जो त्याचा मित्र आणि प्रियसीच्या नवऱ्याचा खून करण्याचा यांनी कट रचला. 24 जून 2025 ती भयानक रात्र होती. रात्रीचे 10:30 वाजले होते. प्रियांशू आपले दुकान बंद करून घरी आला. थोडासा थकलेलाच होता आज तो. गुंजा मात्र आज काहीशी शांत आणि सौम्य होती. तिनं त्याला पाणी दिलं आणि हळूच किचनमध्ये जाऊन फोनवर एकच वाक्य बोलली, तो घरी आलाय. काही क्षणातच दरवाजावर टकटक झाली. प्रियांशूनं दरवाजा उघडला आणि समोर त्याचा मृत्यू उभा होता. म्हणजे जयशंकर आणि मुकेश दारात उभे होते. काहीच न बोलता जयशंकरनं हातातल्या बंदुकीतून 3 गोळ्या झाडल्या, छातीत, पोटात आणि अखेरीस त्याच्या डोक्यावर. प्रियांशू जागीच मृत पावला. प्रियांशू रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गुन्हेगार तिथून लगेच पळून गेले. बायको गुंजा मात्र घरातच थांबली. तिचा चेहरा पूर्ण शांत होता.
जणू काही घडलंच नाही असे ती घरात वागत होती. शेजाऱ्यांनी गोळ्याचा आवाज ऐकला होता आणि त्यांनी लगेचच पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी घटनास्थळी येताच प्रियांशूचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये पाठवला. गुन्हा अतिशय थंड डोक्यानं केलं गेल्याचं स्पष्ट झालं होतं. लगेच तपास सुरू झाला. पोलिसांनी मोबाईल रेकॉर्ड, CCTV फुटेज आणि कॉल डिटेल्स मागवले. पोलिसांच्या चौकशीत लवकरच उघड झालं की बायको गुंजा हीच नवऱ्याच्या खुनामागे मुख्य सूत्रधार आहे. कॉल डिटेल्समध्ये गुंजा, जयशंकर आणि मुकेश यांचं सततच बोलणं सापडलं गेलं. पोलिसांनी तिला अटक केली. चौकशीच्या वेळी गुंजा हसत हसत बोलली, "हो, मीच सांगितलं होतं त्याला मारायला. माझं खरं प्रेम जय आहे. प्रियांशू मला नको होता. घरच्यांनी बळजबरीनं लग्न लावलं होतं." जयशंकर आणि मुकेशलाही पोलिसांनी आता पकडलं. त्यांनीही कबूल केलं की गुंजाने सांगितलं म्हणूनच आम्ही तिच्या नवऱ्यावर गोळ्या झाडल्या. तो मेल्यानंतर आम्ही एक होईल असे मला वाटले. जयशंकरने अशी कबुली दिली. या गुन्ह्यानं सगळा परिसर हादरला. एका नवऱ्यानं जी व्यक्ती आपली पत्नी मानली, देवासारखी मानली, तिनेच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. ही केवळ एक हत्या नव्हती, हा एक विश्वासघात होता. तो इतका थंड, इतका निर्दयी होता की पोलीस अधिकाऱ्यांनाही काही क्षण बोलणं कठीण झालं. कोर्टात गुंजा, जयशंकर आणि मुकेश यांच्यावर IPC 302 खून, 120B कटकारस्थान आणि 34 सहभागी गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयीन कोठडी दिली गेली आणि केस सुरू झाली. आजही प्रियांशूच्या घरात त्याचा फोटो एक लहानशी मेणबत्ती पुढे लावलेला आहे. त्याच्या आईचे डोळे रोज पाणवतात आणि मनात एकच प्रश्न तिच्या गोंगावत राहतो, कुणाचंही वाईट न करणाऱ्या आपल्या इतक्या चांगल्या मुलाला अशी बायको का मिळावी? मित्र आणि मैत्रिणींनो, या घटनेतून आपण मात्र काय शिकावं? आपल्या जवळच्या व्यक्तीच्या कुठल्याही संशयास्पद वागणुकीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. प्रियांशूनं गुंजाच्या फोन कॉल्स, तिच्या वागण्यातल्या बदलांकडे दुर्लक्ष केलं. त्याने वेळेतच त्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या असत्या तर आज कदाचित तो जिवंत असता. जेव्हा प्रेमात विश्वास आंधळा असतो आणि नात्यांचं सत्य ओळखता येत नाही, तेव्हा ते प्रेम घर नसतं, ते थेट मृत्यूकडे नेणारं दार ठरतं. हे विसरू नका. म्हणूनच प्रेम करा, पण डोळस राहून. मन ओळखा. चेहऱ्यावरील सुंदरता पाहून लग्न करू नका. बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.